कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हाय रिटर्न्स कसे आणायचे. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या गोष्ट की जेवढी कमी इन्व्हेस्टमेंट कराल ना तेवढे कमी रिवॉर्ड्स मिळतील. जितना कम इन्वेस्टमेंट करोगे उतना कम रिवॉर्ड्स मिलेगा. जितना ज़्यादा इन्वेस्टमेंट करोगे उतना ज़्यादा रिवॉर्ड्स आएगा. पण जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठी माणसाकडे मुळात पैसा आहे का? अरे आहे रे बाबा. एकदम काय स्वतःला एकदम म्हणजे असंच नाही, आमची लागलीच आहे सर. मराठी माणसांकडे खूप पैसा आहे माहिती आहे ॲक्च्युली. फक्त तो चुकीच्या गोष्टीमध्ये आजकाल वापरतो. म्हणजे काय करतो माहिती आहे, डायरेक्ट 1 करोडचं घर घेऊन टाकतो आणि आयुष्यभर EMI भरतो. पण हेच पैसे तो भाड्याच्या घरात राहून जर बिझनेसमध्ये लावले तर त्याला रिटर्न्स मिळू शकले असते. येस ऑर नो? पण हा पैसा आला की डायरेक्ट बंगला, मग गाडी, मग मुलांचं शिक्षण आणि त्याचं कार्यक्रम संपला. तो एकदम बोलतो आता काय करायचं नाही, आता मुलांचं शिक्षण झालंय, बंगला पण आहे, बायको पण आहे, ओळखते पण, अजून काय पाहिजे. असा एकदम सेट झालाय सेट. सो गाईज लेट मी टेल यू, बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे त्या बिझनेसचा एक नियम आहे, बेसिक नियम आहे. बिझनेसमध्ये कधीही स्वतःचा पैसा लावू नये. काय बिझनेसचा नियम आहे? स्वतःचा पैसा लावू नये. बिझनेसमध्ये कोणाचे पैसे आणायचे? बँक बसली आहे ना, 9,000 करोड आहेत ना, लोक घेतात. 1,00,000 करोड आहेत ना लोकांकडे. सो असे आपण पण थोडे घेऊया बँकांकडून. हा, आता बँका का नाही देणार? बँकांना काम काय दुसरं सांग मला. सांग, जर का बँकांनी लोकांना लोन नाही दिलं तर बँकेचं काय होईल? काय आलं? अच्छा, मग बँका कुठल्या लोन देतात? हे तर नवीन आहे माझ्यासाठी. म्हणजे बँका जर बिझनेस लोन देत नसतील कुठले लोन देतात? अच्छा, मग या बिझनेसमॅनला कोण लोन दिले? 1,00,000 करोड मिळणार का नाही मिळणार? आपलं काय झालंय ना, आपल्याला सल्लागारे सगळे असे भेटले की ज्यांनी काय सांगितलं, नाही नाही लोन नाही भेटत बँकेतून, बँकेत जायचं नाही. अरे बँकेने लोन नाही दिले तर बँकांना व्याज कुठून मिळणार? नाही, पण नवीन सेटअपला कधीच लोन नाही मिळत ना. हे तुला कोणी सांगितलं? कुठला तुझा सल्लागार आहे की नाही, त्यांनी तुला सल्ला सल्लागार दिला? वगैरे असं काही नाही. ऍक्च्युली मी वाचलंही आहे आणि मी बऱ्याच बँकांना अच्छा, कॉन्टॅक्ट कुठल्या पुस्तकात तू असं वाचलं? तुला दिव्य ज्ञान मिळालं? मी नेटवरती वाचलं होतं आणि मी बऱ्याच कुठल्या साईटवर वाचलंस? ऍक्च्युली मी बऱ्याच बँकांना कॉन्टॅक्ट केला. See, काय झालं दे माहितीये? आर नॉट प्रोव्हाइडेड टू. एक मिनिट, मराठी उद्योग काय झालं माहिती आहे? हे सगळं त्याला समाजाने शिकवलंय. हे सगळं त्याला कोणी शिकवलंय? समाजाने शिकवलंय. अच्छा, अशा माणसाने सांगितलंय की ज्याने बाप जन्मात धंदा नाही केला. तुला हे कोणी सांगितलं माहिती आहे? अशा माणसाने सांगितलंय की ज्याने बाप जन्मात धंदा नाही केला. तुला अशा एका माणसाने तो सल्ला देणारच नाही की याची ऑलरेडी 1,000 करोडची कंपनी आहे आणि तुला ती बोलणारच नाही. तू नाही नाही बँका पैसे देत नाही, जाऊ नकोस. मी माझ्या घरातून 1,000 करोड आणले आणि धंद्यात लावले. असं नाही होत कधीच. तुम्हाला मी मस्त मेटाफोर देतो. आय डोंट नो, ह्याच्या आधी माझे सेमिनार्स अटेंड केले असतील तर तुम्हाला ते कळलं असेल. आपण एक उदाहरण घेऊया. लेट अस से टाटा कंपनी. टाटा कंपनीमध्ये समजा त्यांना नवीन एक प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे. टाटा नॅनो सारखी एक कार बनवायची, नॅनो. त्या कारसाठी त्याला समजा आपण विचार करूया 1,500 करोडची गरज आहे. किती? 1,500 करोड. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की रतन टाटा 1,500 करोड दागिने बिगिने जमीन बिमीन गहाण ठेवून आणेल? कसे आणेल? शेअर्स. बरोबर आहे. म्हणजे स्टॉक मधून पैसे आणेल. स्टॉक्स बेच के पैसा लाएगा, शेअर्स. अच्छा, हे जे शेअर्स जे असतात ह्या शेअर्स मध्ये पैसे कोणाचे असतात? पब्लिक. म्हणजे हे 1,500 करोड हा कुठून आणतो? पब्लिक. पब्लिक कोण? आपणच. ते मगाशी उदाहरण माहिती आहे ना, घंटा 1,800 करोड दिले, तसे आपण टाटाला सुद्धा पैसे देतो 1,500 करोड. आता ज्यावेळेस 1,500 करोड टाटाकडे येतात त्यावेळेस फॅक्टरी बांधायला टाटा स्वतः जातो का या 1,500 करोड मध्ये?
फॅक्टरी कोण बांधायचं? कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत? टाटाचा काका आहे, मामा आहे, कोण आहे? आपल्यासारखीच लोक आहेत, बिझनेसमॅन आहेत, म्हणजे कोण आहेत? पब्लिक आहेत. ओके, 1500 करोड आले, फॅक्टरी कोण बांधतं? पब्लिक. बरोबर आहे. आता फॅक्टरी बांधल्यानंतर ह्याच्यात कार बनवायची आहे, तर रतन टाटा स्वतः होतो का स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन, तो पेंट घेऊन चला बनवूया आज नॅनो? हे सगळे आपण करतो. म्हणजे नवीन ऑफिस घेतलं की गाळा बघायला आपण जाणार, बघूया कसा काय. मग इंटेरियरवाला बोलव, हा चुना या रेटमध्ये का, हे सगळं आपण करतो. रतन टाटा हे करतो का? सो फॅक्टरीमध्ये कार बनवण्याचं काम कोण करतो? पब्लिक. आता ही कार बनली तर कार विकायची असते, सो कार त्याची विकतो कोण? म्हणजे ते शोरूम्स आहेत ना, त्याचे सेल्स पार्टनर. ह्या सेल्स पार्टनर मध्ये काम करायला कोण माणसं असतात? पब्लिक. म्हणजे कार विकतं कोण? पब्लिक. अच्छा, ही कार विकतात कोणाला? साला पब्लिकचाच पैसा, पब्लिक कडूनच फॅक्टरी बनवून घेतात. पब्लिकला सांगतात त्याच्यात कार पण बनव. ही कार विक, कोणाला विक? पब्लिकला. श्रीमंत कोण होतो? टाटा. अरे हा गेम आहे. आपण मात्र काय करणार माहिती? जपून ठेवणार पैसे. धंदा सुरू करायचा तर पैसे कोणाचे पाहिजेत? आपले. अरे बँका पैसे द्यायला बसल्या आहेत, बँकांना पाहिजेत लोक. जा बँकेकडून. शिवाजी महाराज म्हणून काय शिकलोच नाही आपण. शिवाजी महाराज पैसे कुठून आणायचे? शॉर्टेज पडला की सुरत. सिंपल कार्यक्रम करायचे. सुरत. तू काय बोलतोस? नाही सुरतला पैसे नाही मिळत, तुला कोणतरी सांगितलं. सो आपलं काय झालंय मराठी उद्योजकांचं, सगळे चुकीचे पॅटर्न लोड झालेत. आणि हे पॅटर्न्स आणि या सवयी तुमचा घात करतायत. कोणी डिअर जिंदगी पिक्चर बघितला? डिअर जिंदगी, एनीबडी सीन? त्यात एक शाहरुख खानचं मस्त वाक्य आहे, अगर जिंदगी में कोई पैटर्न या आदत बनते दिखाई दे तो थोड़ा उसको गौर फरमाइए. जीनियस वही होता है जिसको पता है मुझे रुकना कहाँ पे है.